नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी एड विरुद्ध बी एड थंबनेल पाहून आपण चक्रावला असतील. विद्यार्थी मित्रो, चला पाहूया या संदर्भात काय आहे बाब. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. विद्यार्थी मित्रो, मागील भरतीमध्ये म्हणजेच शिक्षक भरतीमध्ये आपल्या आसपासच्या बी एड धारकांना जे जॉब मिळाले, डी एड धारकांना जॉब मिळाले, यामुळे आपल्याकडं बी एडचा ओढा वाढलेला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रो, नक्कीच बी एड आपल्याला फलदायी ठरेल ही बाब लक्षात घ्या. तर चला पाहूया बी एड विरुद्ध बी एड कसं आहे ते. विद्यार्थी मित्रो, चुकून आपली जर बी एड सी ई टी 2024 द्यायची राहून गेली असेल तर आपल्याला एक चांगला पर्याय या माध्यमातून पाहायला मिळतो. तर चला तो पर्याय कशा प्रकारे यूज करायचा हे आपण पाहूया. तर विद्यार्थी मित्रो, आपणही यावर्षी म्हणजेच 2024 वर्षी बी एड करू शकता. ते आपल्याला कशा प्रकारे करता येईल. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला वाय सी एमचा बी एडचा पर्याय उपलब्ध आहे, म्हणजेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. तर विद्यार्थी मित्रो, वाय सी एममधून आपण नक्कीच बी एड करू शकाल. तसेच विद्यार्थी मित्रो, आपली बी एड सी ई टी जरी चुकली असेल किंवा द्यायची राहिली असेल तरी याची जी प्रवेश प्रक्रिया आहे विद्यार्थी मित्रो, ती जूनमध्ये असते, जी की अजून होणे बाकी आहे. विद्यार्थी मित्रो, आपण या प्रक्रियेत सहभागी होऊन बी एडला प्रवेश मिळवू शकता. तसेच विद्यार्थी मित्रो, सामान्य बी एड म्हणजे ज्याला आपण जनरल बी एड असं म्हणतो व मुक्त विद्यापीठाचे बी एड या दोघांमध्ये काहीच फरक नाही, म्हणजे ते 100% समकक्ष आहे. दोन्हींना सारखंच वेटेज आहे. विद्यार्थी मित्रो, दोन्हीपैकी असं कुठलं बी एड नाही की ह्याला कमी समजलं जातं त्याला जास्त समजलं जातं, असा काहीही फरक आपल्याला नाही आहे. ही बाब आपण 100% लक्षात घ्या. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, सामान्य बी एड इतकंच वॅटेज आपल्याला मुक्त विद्यापीठाच्या बी एडमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे आपल्याला दोन्ही बी एड करणं सारखंच आहे. फीसमध्ये पण विद्यार्थी मित्रो जास्त तफावत आपल्याला असलेली पाहायला मिळत नाही, तर दोन्हीकडे आपल्याला फीस जवळपास सारखी असलेली पाहायला मिळते. तसेच विद्यार्थी मित्रो, मुक्त विद्यापीठाचे जे बी एड आहे याला कुठल्याही प्रकारची सी ई टी नाही आहे. जसे की आपण सामान्य बी एडसाठी, स्पेशल बी एडसाठी व ई एल सी टी बी एड यासाठी आपण जी सी ई टी दिली, काही जणांची द्यायची राहिली असेल, तर विद्यार्थी मित्रो, यासारखी आपल्याला सी ई टी तिथं पाहायला मिळत नाही. म्हणजेच वाय सी एमचे जे प्रवेश मिळतात, बी एडचे प्रवेश, तर विद्यार्थी मित्रो, ते आपल्याला डायरेक्ट आपल्या पदवीच्या मेरिटनुसार मिळतात. म्हणजेच आपल्याला पदवीचे जे गुण आहेत विद्यार्थी मित्रो, आलेल्या जे अर्ज आहेत त्यामधून विद्यार्थी मित्रो उपलब्ध जागेवरती आपले नंबर्स लागतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, विशेष बाब आपल्याला अशी पाहायला मिळते वाय सी एम बी एड संदर्भात, ती म्हणजे याच्या सर्व ज्या प्रक्रिया आहेत, परीक्षा असतील, त्यानंतर प्रॅक्टिकल्स असतील, पाठ असतील, या सर्व गोष्टी विद्यार्थी मित्रो सुट्ट्यामध्ये असतात. म्हणजे इतर कॉलेजेसला ज्यावेळेस सुट्ट्या असतात, दिवाळी सुट्ट्या असतील, उन्हाळी सुट्ट्या असतील, त्या सुट्ट्यामध्ये आपल्याला ह्या कॉलेजेस असलेले पाहायला मिळतात. आणि त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रो, फक्त सुट्ट्यामध्येच कॉलेज असा याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रो, नोकरी करणारे जे भावबंद आहेत, तसेच व्यवसाय करणारे असतील, किंवा आपण घरी बसूनसुद्धा बी एड करू शकतो. विद्यार्थी मित्रो, लक्षात घ्या, बहुतांशाचं म्हणणं असतं की सर असं एखादं बी एड कॉलेज आहे का जेथे आपल्याला जायची गरज पडणार नाही, इरेग्युलर गेलं तरी चालेल. तर विद्यार्थी मित्रो, नियमित बी एड कॉलेजमध्ये तसं करता येत नसतं, हे लक्षात घ्या. तर बी एड कॉलेज, तसेच विद्यार्थी मित्रो, आपल्याला बी एड जे आहे ते आपल्याला नियमित म्हणजेच रेग्युलर करावं लागतं. तर आपल्याला इथे एक चान्स आहे ज्याच्यामध्ये आपल्याला रेग्युलर करण्याची गरज नाही, फक्त सुट्ट्यामध्येच केलं तरी आपल्याला आपली जी पदवी आहे विद्यार्थी मित्रो, ती 2 वर्षामध्ये आपल्याला मिळते. बी एड कॉलेजसुद्धा रूल्स रेग्युलेशन्स आपल्याला त्याप्रमाणे पाहायला मिळतात. तसेच विद्यार्थी मित्रो, सेम रूल्स रेग्युलेशन हे वाय सी एमचे आहेत. त्याचे जे त्यांनी तासिका ठरवून दिलेले असतात, इतके प्रॅक्टिकल्सचे तास घडले पाहिजे, झाले पाहिजे. तसेच विद्यार्थी मित्रो, सर्व प्रॅक्टिकल्स त्या अनुषंगाने ते सुट्ट्यामध्ये पूर्ण करून घेतात. म्हणजेच बी एड व नियमित, ज्याला आपण नियमित बी एड म्हणू किंवा सामान्य बी एड म्हणू, सामान्य बी एड तसेच विद्यार्थी मित्रो वाय सी एमचे बी एड यामध्ये आपल्याला तसूभरसुद्धा फरक असलेला पाहायला मिळत नाही. म्हणजे दोन्ही बी एड समकक्ष आहेत, हे आपण खात्रीने काय करा, जाणून घ्या. विद्यार्थी मित्रो, हे पाहण्यासाठी आपण बी एड सी ई टीचं जे पोर्टल आहे, ज्याला आपण सी ई टी सेल असं म्हणतो, सेम तसंच पोर्टल आपल्याला या वाय सी एमचं सुद्धा पाहायला मिळतं. वाय सी एम ओ यू
digitaluniversity.ac अशा प्रकारची यांची वेबसाईट आहे. जशी आपली CET सेलची वेबसाईट cetcell.mahacet.org आहे, त्याप्रमाणे विद्यार्थी मित्र आपण YCMच्या पोर्टलवरती आलेलो आहोत. आपण इथे पाहू शकता एक रनिंग नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे. जसं की आपल्या CET सेलमध्ये सुद्धा आपल्याला असे नोटिफिकेशन्स पाहायला मिळत होते. विद्यार्थी मित्रो, आपण इथे पाहू शकता BEd स्पेशल. आता लक्षात घ्या, BEd स्पेशल आहे हे. जनरल BEdचे अजून फॉर्म सुरू झालेले नाहीत किंवा प्रोसेस चालू नाही. तर BEd स्पेशल तेही सेकंड इयर ॲडमिशनच्या संदर्भात सूचना आपल्याला इथे पाहायला मिळते. तशाच विविध सूचना आपल्याला इथून वरती स्क्रॉल होताना पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रो, इथे अजून एक टॅब आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच वरच्या बारमध्ये आपण पाहू शकता ॲडमिशन्स जे आहे याला आपण क्लिक करूया. ॲडमिशन्सला क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला अधिकची माहिती पुढे पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रो, आपलं जे YCMचं पोर्टल आहे आपल्या BEd CET सारखं BEd ॲडमिशन प्रोफाईलसारखं विद्यार्थी मित्रो तेही आपल्याला इथे पाहायला मिळतं. इथं आपण